बुलेटिनची सुरुवात एका महत्त्वाच्या मोठ्या बातमीने करतोय ते म्हणजे जोपर्यंत कर्जमाफी नाही मिळणार तोपर्यंत कामकाज चालू करणार नाही। अजित पवारांनी सरकारला इशारा दिलाय। एकीकडे शिवसेना भाजप सगळेच कर्जमाफीच्या बाजूने आहेत, तर दुसरीकडे मुद्दा भरकटवण्याचा प्रयत्न बजेटमध्ये तरतूद करून कर्जमाफी जाहीर करावी अजित पवारांनी अशी मागणी केली आहे। शेतकऱ्यांची कर्जमाफी का होत नाही असा सवाल अजित पवारांनी विचारलाय। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं राजकारण करू नका असं देखील अजित पवार म्हणतात। भाजप सरकार केवळ गाजर दाखवण्याचं काम करतंय असा टोला जो आहे तो अजित पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना लगावलाय। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं राजकारण करू नका, शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी होणार आणि का होत नाहीये असा सवाल जो आहे तो अजित पवार यांनी सरकारला विचारलाय। आणि जोपर्यंत कर्जमाफी होणार नाही तोपर्यंत कामकाज सुरू करू देणार नाही असं म्हटलेलं आहे। मध्ये आम्ही विरोधी पक्षाच्या वतीने मागणी केलेली होती की 150 पेक्षा जास्त आमदार 288 पैकी हे शेतकऱ्यांना कर्जातनं मुक्त करा, त्यांना संपूर्णपणे सहकार्य करा अशा प्रकारची भूमिका घेत असताना कालचं सभागृहाचं कामकाज नंतर स्थगित करण्यात आलं। शेतकरी असल्यामुळे आम्हाला पण या गोष्टीची जाणीव आहे आणि त्याच्यामुळे आम्ही ठरवलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचं कर्जमाफी दिल्याशिवाय सभागृहाचं कामकाज होऊन द्यायचं नाही। याबद्दलची भूमिका विरोधी पक्षांनी स्वीकारली आणि सभागृह सुरू झाल्यानंतर ती मांडली। परंतु आता सत्ताधारी पक्ष असणारा भारतीय जनता पक्ष की ज्यांचे मुख्यमंत्री आहेत, ज्यांचे अर्थमंत्री आहेत, ज्यांचे कृषी मंत्री आहेत, सरकार ते चालवत आहेत। मला एका गोष्टीचं गंमत वाटते की जर सर्वच जण शेतकऱ्यांच्या बद्दल कळवळा दाखवण्याचं काम करायला लागले, आता शेतकऱ्यांच्या बद्दलची उपरती ही भारतीय जनता पक्षाला देखील त्या ठिकाणी सुचली। हेमंत बिर्जे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। हेमंत, काय अधिक माहिती आहे? जोपर्यंत कर्जमाफी नाही तोपर्यंत सभागृहाचं कामकाज करू देणार नाही असा इशारा अजित पवारांनी दिलाय। अजित पवारांनी विरोधक म्हणून जो इशारा दिलाय तो इशारा कुठेतरी पुन्हा एकदा सभागृहात त्याचे पडसाद दिसत आहेत। विरोधक पुन्हा एकदा सभागृहात आक्रमक झाले आहेत। कर्जमाफी शेतकऱ्यांचा सातबारा आहे तो कोरा झाला पाहिजे अशा पद्धतीची घोषणा देत आहेत। वेलमध्ये आज शिवसेनेचे आमदार उतरले आहेत, त्याबरोबर भाजपचे आमदार घोषणाबाजी करत आहेत आणि आता ज्या पद्धतीने ते सभागृहाचं कामकाज रेटण्याचा विधानसभा अध्यक्षांचा प्रयत्न होतोय, पण त्याला कुठेतरी विरोधक सत्ताधारी शिवसेनेचे आमदार हे घोषणाबाजी करत आहेत आणि या घोषणाबाजीमध्ये गोंधळामध्ये कामकाज सुरू आहे। पण शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय त्वरित करा अशा पद्धतीचे बाजू लावून दोन्हीकडचे आमदार जो पद्धतीने आपली जी लढाई आहे ती लढण्याचा प्रयत्न करत आहेत, कारण हे राजकारण जाणीवपूर्वक भाजप खेळते अशा पद्धतीचं बोललं जातं आणि हेच गोंधळ आता पुन्हा एकदा सुरू आहे। नक्कीच, धन्यवाद हेमंत दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।